नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. येणारे काही दिवस किंवा काही महिने हे भारतीय स्टॉक मार्केटसाठी आहे ना खूप कठीण जाणार आहे. आता मी हे असं का सांगतोय तर त्यासाठी रिझन आहे एशियन मार्केट आणि युरोपियन मार्केट आणि US मार्केटसुद्धा. गेल्या काही दिवसामध्ये एशियन मार्केट खूप खाली कोसळलं आहे. म्हणजे तुम्ही चायनाचा इंडेक्स बघितला तर तो खाली पडला आहे, हाँगकाँगचा इंडेक्स खाली पडला आहे, तैवानचा पडला आहे, कोरियाचा इंडेक्स खाली पडला आहे. आणि काही दिवसापूर्वी एक न्यूज पण आलेली की तैवानसारख्या छोट्या देशाने सुद्धा भारतीय स्टॉक मार्केटला पाठी टाकलं आहे आणि खूप चांगले रिटर्न्स किंवा चांगली अर्निंग तो तिथे तयार करून देत आहे. पण गेल्या काही दिवसामध्ये आहेत ना हे मार्केट प्रचंड प्रमाणात कोसळले आहेत आणि कुठे ना कुठे या मार्केटचा इम्पॅक्ट आता भारतीय मार्केटवरती सुद्धा दिसायला लागणार आहे. आता तुम्हाला मी पहिले ते नंबर्स दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल की मी हे काय सांगतोय तुम्हाला. आता स्क्रीनवरती तुम्हाला इथे एशियन मार्केट दिसत असेल आणि एशियन मार्केटमध्ये सगळ्यात पहिला आहे जपानचा इंडेक्स, जो जवळपास काल म्हणजे 8 जूनला 4 पॉईंटने खाली पडला होता. 64,000 वरती तो होता आणि 2,500 पॉईंटने तो खाली आला. त्यानंतर आहे स्ट्रीट टाइम्स म्हणजे सिंगापूरचा इंडेक्स, जो जवळपास 1.5% पेक्षाही जास्त पॉईंट्सने खाली आला. त्यानंतर जर तुम्ही बघितला तर हँगसेंगचा इंडेक्स म्हणजे हाँगकाँगचा इंडेक्स जो आहे तो 1.35%ने खाली आला. त्यानंतर तैवानचा इंडेक्स, ज्याला सगळ्यात जास्त चांगले रिटर्न्स देत होता किंवा जो सगळ्यात जास्त चालला होता, तो इंडेक्ससुद्धा जवळपास 3.5% पेक्षाही जास्तने खाली पडलेला आहे. त्यानंतर कोरियाचा इंडेक्स जवळपास 9%ने खाली आलेला आहे. आणि त्यानंतर आहे शंघाई म्हणजे चायनाचा इंडेक्स, जो जवळपास 1.70%ने खाली आलेला आहे. आता जर तुम्ही बघितलं तर तैवानचा इंडेक्स किंवा कोरियाचा इंडेक्स आहे ना 9%ने खाली आला आहे. 9% म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू आहे. इथे 1-2%ने इंडियन स्टॉक मार्केट पडलं तर त्याला डायरेक्ट काळा दिवस घोषित केलं जातं की ब्लॅक फ्रायडे, ब्लॅक मंडे, ब्लॅक ट्यूजडे असं आपण म्हणतो. पण इथे 9%ने खाली आलेला आहे तो इंडेक्स, म्हणजे की खूप मोठी घसरण या मार्केट्समध्ये झालेली आहे. आता त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे इंडियन स्टॉक मार्केटवरती पडणार आहे, कारण की हे सगळे एशियन मार्केट आहेत आणि हे जे सर्व इंडेक्सेस आहेत ना ते जगातले सगळ्यात मोठे इंडेक्सेस आहेत. आणि या इंडेक्सवरती जर काही परिणाम झाला ना तर त्याचा जगातल्या सगळ्या इंडेक्सवरती कुठे ना कुठे परिणाम होतो, कारण की हे सगळे देश जे आहेत ना ते एकमेकांना कुठे ना कुठे सपोर्ट करणार आहेत. म्हणजे काहीतरी इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी निगडीत असतात त्यांच्या, आणि त्याचा इम्पॅक्ट इतर मार्केटवरती सुद्धा पडतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण USचं मार्केट पडलं तर त्याचा इम्पॅक्ट लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या इंडियन स्टॉक मार्केटवरती पाहायला मिळतो. का तर अमेरिका ही सगळ्यात मोठी सत्ता आहे. तसंच चायनाचा इंडेक्ससुद्धा जर खाली पडला तर कुठे ना कुठे बाकीच्या इंडेक्सेसवरती सुद्धा परिणाम पडतो. इंडियाचा इंडेक्स जर खाली आला तर इतर देशांच्या इंडेक्सेसवरती सुद्धा परिणाम होतो. तसंच आहे हे. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात आहेत ह्या कशामुळे घडतात आहेत तर क्रूड ऑइलचे प्राइजेस वाढलेले आहेत त्याच्यामुळे. आता जर तुम्ही क्रूड ऑइलच्या रेट्स बघितले तर ते जवळपास क्रूड ऑइलचा रेट आहे $91 आणि ब्रेंट क्रूड ऑइलचा रेट आहे $94. पण ज्यावेळेस अमेरिका आणि इराणचं वॉर चालू होतं ना त्यावेळेस हे रेट जवळपास $118 पण गेले होते. म्हणजे क्रूड ऑइलचा रेट जो आहे ना तो जवळपास $118वरती गेलेला आणि आता तो 91 आहे. मग आता असं तुम्हाला वाटेल की एवढे जर रेट खाली आलेले आहेत तर मग पेट्रोल आणि डिझेलचे रेट्स का वाढलेले आहेत? तर त्याला रिझन असं आहे की प्रत्येक देशाकडे एक रिझर्व असतो, की पेट्रोलचा डिझेलचा एक रिझर्व असतो. तो रिझर्व संपल्यानंतर कॅशमध्ये रिझर्व असतो की इन केस काही मोठी इमर्जन्सी आली आणि पैशांची गरज लागली तर हे पैसे यूज केले जातात त्या गोष्टी घेण्यासाठी किंवा त्याच्यासाठी त्या गोष्टींसाठी खर्च करण्यासाठी. मग असंच काहीतरी झालं असेल क्रूड ऑइलच्या बाबतीत. आपल्याकडे अगोदरचा साठा होता तो आपण युटिलाइज केला. त्यानंतर गव्हर्नमेंटला प्रेशर होतं की रेट जे आहेत ते कंट्रोलमध्ये ठेवायचे. म्हणजे युद्ध जरी तिकडे चालू होतं तरी आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस काही वाढल्या नव्हत्या, त्या कंट्रोलमध्ये होत्या. कारण की प्रत्येकाला असं वाटत होतं की 15 दिवसामध्ये महिन्याभरामध्ये हे युद्ध संपेल आणि सगळं नॉर्मल होईल. क्रूड ऑइलचे रेट्स परत जसे तर होते तसेच होतील आणि सगळं नॉर्मल होणार. पण तसं काही झालंच नाही. त्यामुळे काय झालं, पेट्रोल आणि डिझेलचा जो रिझर्व होता तो संपला. त्याच्यानंतर जे इमर्जन्सी फंड म्हणून पैसा ठेवला होता तो सुद्धा संपला. आणि मग आता जर पैसे संपले तर मग पर्यायच उरत नाही ना पेट्रोल आणि डिझेलचे रेट्स वाढवण्यासाठी. मग पेट्रोल आणि डिझेलचे आता रेट वाढायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे ते वाढलेले आहेत असं मला तरी वाटतं. यामध्ये प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. आणि आता जर पेट्रोल आणि डिझेलच्या जर प्राइजेस वाढल्या तर त्याचा इम्पॅक्ट कुठे ना कुठे कंपन्यांवरती पडणार. कारण की जर $100 प्रोडक्ट आहे त्याची प्राईस ते लगेच वाढवून $110, $120, $130 तर करू शकत नाही. त्यांना ती $100मध्येच विकणे म्हणजे त्यांचा जो प्रॉफिट होणार होता तो कमी होत जाणार आहे.
सगळ्याच कंपन्या म्हणजे जे कन्झ्युमर प्रोडक्ट बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, आपल्या घरामध्ये जे काही दूध, तांदूळ, गहू वगैरे येतं आणि त्याच्यासाठी आपण ते विकत घेतो, तर त्याच्या प्राइजेस जर डायरेक्ट 40 रुपयावरनं 50-55 रुपये जर केल्या तर नाही होणार ना, हे शक्यच नाही. गव्हर्नमेंट असं करू देणार नाही. त्यामुळे प्राइजेस तेवढ्याच कंट्रोलमध्ये ठेवणं प्रत्येक कंपनीला पॉसिबल होणार नाही. त्यामुळे त्या कंपन्या आता तोट्यात जायला सुरुवात होईल आणि जर त्यांचे जे काही रिझल्ट ते पब्लिश करतील ते जर तोट्यातले रिझल्ट पब्लिश केले तर इनडायरेक्टली त्यांची स्टॉक मार्केटमध्ये असलेली शेअरची प्राइस जी आहे ना ती कमी होणार आहे. आणि त्यामुळेच मी असं म्हणतो आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यांमध्ये हे स्टॉक मार्केट, इंडियन स्टॉक मार्केटसाठी खूप कठीण काळ असणार आहे. कारण की जर रिझल्ट असे निगेटिव्ह आले तर इनडायरेक्टली त्याचा परिणाम स्टॉक मार्केटवरती होणार आहे. आता प्रश्न राहिला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल तर आता प्रत्येकाला हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटेलच ना की आपण आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतलेली बरी, कशाला ठेवायचे. कारण की जर पैसे वाढणारच नसतील तर मग ठेवायचे कशाला. पण हा असा काळ आहे की ज्या काळामध्ये जर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट अजून वाढवली तर त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो. तो कसा मी तो तुम्हाला दाखवतो. तर आता इथे स्क्रीनवरती तुम्हाला एक डेटा दिसत असेल, तो एका क्लायंटचा आहे आणि मिड कॅप फंडचा डेटा आहे. इथे मिड कॅप फंड्स लिहिलेला आहे. 28 एप्रिलला पहिली SIP गेली होती 2025मध्ये 2,500 रुपयाची. त्यावेळेस NAV होता 98.99, म्हणजे जवळपास पकडून चला 99 रुपीजचा NAV होता. आणि त्या बदल्यामध्ये युनिट्स किती मिळाले? 25.25, जे तुम्हाला इथे दिसत असतील 25.25 युनिट्स मिळाले. त्यानंतर हळूहळू प्राइजेस वाढायला लागल्या, म्हणजे जो NAV होता तो वाढायला लागला आणि तो 102 गेला, मध्ये 100 रुपये गेला, मध्ये 103, 104, 101 असा तो प्राईस वर खाली होत गेला. आणि जर तुम्ही मिड कॅप 25 मार्च 2026चा जर परचेसचा NAV बघितला तर तो होता 96 रुपीज. म्हणजे प्राईस जी 98 होती पहिली बाईंग प्राईस त्याच्यापेक्षाही 2 रुपये खाली आला. पण जरी 2 रुपये खाली आला तरी त्याचा फायदा काय झाला तर जिथे 25.25 युनिट्स मिळत होते तिथे आता 26 युनिट्स मिळतात आहेत. म्हणजे जवळपास 1 युनिट्स आपल्याला एक्स्ट्राचा मिळतो आहे. आता हा एक्स्ट्राचा युनिट्स जर मला मिळाला तर त्याची फ्युचरमध्ये कधी ना कधी तर प्राईस वाढणार आहे ना. म्हणजे आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो ती काही 10 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, 1 महिन्यासाठी, 2 महिन्यासाठी, वर्षभरासाठी तर करत नाही ना. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट किती वर्षासाठी करतो? 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी आणि 20 वर्षासाठी. जर तुम्ही एवढ्या लाँग टर्मच्या ड्युरेशनसाठी इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्हाला जे काही फ्री युनिट्स मिळतात आहेत, एक्स्ट्राचे युनिट्स मिळतात आहेत, ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये खूप चांगली वेल्थ क्रिएट करून देण्याचं काम करतं. आणि जर तुम्ही लाँग टर्म, म्हणजे मी खूप लाँग टर्मचं पण नाही म्हणत आहे, जर तुम्ही हाच डेटा जर बघितला तर 27 एप्रिलला जो NAV अगोदर 96 रुपीज होता, 27 एप्रिलला म्हणजे जवळपास फक्त महिन्याभरामध्ये तो 103 रुपये झाला. म्हणजे डायरेक्ट 7 रुपये फक्त एका महिन्यामध्ये वाढले. त्यानंतर जर इथे बघितला 25 मेला 106 रुपये NAV झाला. म्हणजे जो इथे 96 रुपीज होता तो 106 रुपये झाला. 10 रुपये डायरेक्टली माझी NAV प्राईस वाढली आणि त्यामुळे मला युनिट जरी कमी मिळाले तरी मला फायदा तर झाला ना. जो अगोदर मी 104-105 रुपयाला जर विकत घेत होतो जेव्हा मार्केट वरती असतो त्यावेळेस जर करत होतो, तर जर मी जर इथे 104ला घेतलं होतं आणि नंतर जेव्हा 96 आलं त्यावेळेस जर मी घेतलं नाही तर मी जर आता बघितलं तर 104वरनं 106 झाले, म्हणजे फक्त 2 रुपये वाढले. पण जर 96ला मी परचेस केलं असतं तर मला 10 रुपये फायदा झाला असता. म्हणजेच यालाच म्हटलं जातं ज्या वेळेस मार्केट खाली पडतं ना त्यावेळेस जर लमसम मी इन्व्हेस्टमेंट केली किंवा जेवढे आपल्याकडे शक्य आहे, जर माझी 5,000ची SIP आहे तर या पडत्या मार्केटमध्ये जर मी माझी इन्व्हेस्टमेंट वाढवली तर लाँग टर्ममध्ये त्याचा मला बेनिफिटच मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर मार्केट पडतं आहे किंवा मार्केट खूप खाली कोलॅप्स होतं आहे तरी घाबरून जायचे कारण नाही. कारण की आपण काही इन्व्हेस्टमेंट 1 वर्षासाठी किंवा 2 वर्षासाठी केलेली नाही, ती 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी केलेली आहे. आणि या अगोदरचं कित्येक वेळा असं झालेलं आहे की कोविडच्या काळामध्ये किंवा कोविडच्या नंतर 2022मध्ये सुद्धा मार्केट जवळपास 1.5 वर्ष खाली होतं, म्हणजे रिटर्न्सच बनत नव्हते. पण नंतरच्या 1.5-2 वर्षामध्ये खूप चांगले रिटर्न्स बनले. पण त्यानंतर आले ट्रम्प्स आहेत आणि ते आल्यापासून आहे ना मार्केट तर कंटिन्युअसली खाली पडते. म्हणजे पहिलं तर त्यांनी टॅरिफचं वॉर सुरू केलं की एवढे % टॅरिफ, तेवढे % टॅरिफ, त्यामुळे जगातले सगळेच इंडेक्सेस खाली होते. ते कुठे सेटल होत होतं त्याचमध्ये लगेच अमेरिका आणि इराणचं वॉर सुरू झालं, त्यामुळे पुन्हा क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढल्या आणि पुन्हा इंडेक्सेस खाली वळले. त्यामुळे मला असं वाटतं की ट्रम्प साहेब जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत आपल्याला जसे पाहिजे तसे रिटर्न्स मार्केटमधून मिळू शकणार नाहीत किंवा ते मिळू देणारच नाहीत असं वाटायला लागलं. पण आपलं काम काय आहे की आपली रेग्युलर जी इन्व्हेस्टमेंट आहे ती करत राहणं. कारण की
म्युच्युअल फंड हे असं प्रोडक्ट आहे ना ज्याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. मी 1-2 वर्ष SIP केली, नंतर 2-3 वर्षाचा गॅप दिला, पुन्हा 1 वर्ष SIP केली, तर त्यामधून वेल्थ क्रिएट होणार नाही. वेल्थ क्रिएट तेव्हाच होते ज्यावेळेस तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्ममध्ये घेऊन जाता. समजतं आहे? आणि येणारा जो हा काळ आहे पुढचे 5 महिने 6 महिने, जरी स्टॉक मार्केटसाठी खूप चांगला काळ नसला तरी आपल्यासाठी खूप चांगला काळ आहे. या काळामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच लॉंग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा फायदा होताना दिसेल. त्यामुळे घाबरून जायचं कारण नाही. मार्केट कितीही पडलं तरी आपण त्यासाठी तयार आहोत आणि त्यासाठी आपण आपली इन्व्हेस्टमेंट करणार आहोत. ह्या माइंडसेटने जर तुम्ही गेलात ना तर तुम्ही चांगले वेल्थ क्रिएट करू शकाल. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.